सगळे घ्या. हे पत्ता इथला चालू नमस्कार. आज आपण कालच्याला एक आपण लाईव्ह केला होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. त्या लाईव्ह आम्ही कालच्याला कोणत्या ऑफिसर DRM ऑफिस रेल्वे पोलीस ज्यांना आपण म्हणतो RPF कमिशनर त्यांच्या ऑफिसपाशी आपण कालच्याला एक लाईव्ह केला होता. तुम्हाला माहिती असेल की तो लाईव्ह आम्ही ज्या विषयासंदर्भात केला होता कालच्याला, की त्याच्यामध्ये एका 16 वर्षाच्या मुलीवरती, जी मुलगी छत्तीसगडची होती, ती छत्तीसगडची मुलगी तिच्या मित्राबरोबर छत्तीसगड, तो मुलगा स्वतः 16 वर्षाचा होता, आणि हे छत्तीसगडवरनं दोघं हे तिकडून पळून आले इकडे आईवडिलांच्या पासून गपचूप, आणि इथं पुण्यामध्ये आले. पुणा रेल्वे स्टेशनवरती. पुणा रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतरनं या ठिकाणी ही जी सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटी जगदंबा नगरी पुसद यांचे हेडक्वार्टर पुसदला आहे. हे चालवतात पुण्यामध्ये. म्हणजे ही जी संस्था रजिस्ट्रेशन झाली आहे सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटी, ही पुसदची आहे. ही तिकडं रजिस्ट्रेशन झालेली संस्था आहे. ही संस्था आहे RPF जवान अनिल पवार याच्या बायकोच्या नावावरती. नातलगाच्या नाही, आपल्या कालच्याला जी आम्हाला माहिती कळाली त्याच्यामध्ये ह्या अनिल पवारच्या बायकोच्या नावावरती, जी की अंबरनाथला राहतात ही लोक मुंबईला, परंतु ही संस्थेचं रजिस्ट्रेशन पुसदचं आहे. आणि आपण ही जी बिल्डिंग बघतोय, ही बिल्डिंग संपूर्ण रेल्वेचीच बिल्डिंग आहे. की काही वर्षापूर्वी या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी राहायचे, परंतु रेल्वेचे कर्मचारी आज इथं आता नाही आहेत. त्यामुळं ही जी काही जागा आहे, ही जी काही बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग रेल्वेने या सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटी जगदंबा नगरी पुसद, आता इथं आपण पाहू शकतो, इथे लिहिलेलं सुद्धा आहे बघा, फॉर मिसिंग पॅसेंजर्स मेल अँड फिमेल इन रेल्वे एस्टॅब्लिशमेंट. म्हणजे रेल्वेमध्ये जी लोक मिसिंग होतात, ज्यांना त्यांचं घर सापडत नाही, काही लोकांच्या मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं, काही छोटी मुलं असतात, पण ती छोटी मुलांचे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही उल्लेख दिसत नाहीये. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे काही तपास केला तर त्या तपासामध्ये सुद्धा ही लहान मुलं इथे ठेवायची नाही अशा प्रकारे इथं सांगण्यात आलेलं आहे की इथं लहान मुलं नसली पाहिजेत. आणि इथं फक्त ओल्ड एज लोक, डोक्यावर परिणाम झालेली लोक, जी काही ज्यांना त्यांची घरं सापडत नाही, ही या ठिकाणी आणायची. आणि या ठिकाणी आणल्यानंतरनं ह्या लोकांना इथं त्यांचे घराचे पत्ते शोधायचे आणि त्यांचे पत्ते शोधून त्या लोकांना परत त्यांच्या घरी पाठवायचे. अशा प्रकारचं काम ही सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटी हे काम करायचे. आणि ह्याचे केंद्र सरकार रेल्वे डिपार्टमेंट यांना पैसे देतं या सगळ्या विषयांचे. एक माणूस जरी सापडला त्या माणसाचे पैसे द्यायचे, हे त्यांना सांगणार, आम्ही त्यांना सोडवायला तिथे गेलो त्याचे पैसे देतात. CSR मधनं ह्या लोकांचे ऍक्टिव्हिटीज चालतात. आता ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ती मुलगी 12 ऑक्टोबरला या ठिकाणी सामील झाली. इथं आणली ती वरच्या बाजूला, आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आता तिकडं की कुठल्या रूममध्ये त्या मुलीला तिकडं ठेवण्यात आलं. आता ती रूम सील आहे, हे सगळं पोलिसांनी सील केलंय. 12 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत त्या आमच्या छोट्या बहिणीवरती, जिचं वय अवघं 16 वर्षाचं होतं, ह्या 16-17 वर्षाच्या आमच्या बहिणीवरती इथं ह्या हरामखोराने, ह्या RPF जवान अनिल पवारने 5 दिवस तो तिथं राहायचा. समोरचं दाखवलं तिथं जी पिशवी अडकलेली दिसते तिथं तिथून हा इथे याच्यावरती लक्ष असायचं याचं. तो तिथं समोर राहिलाय. ह्याचं सगळं बिराड, ह्याची संपूर्ण फॅमिली ही अंबरनाथला राहते. ज्या बायकोच्या नावावरती संस्था चालती ती पण अंबरनाथला राहते. जी पोरं सगळे अंबरनाथ राहतात.
आणि हा हरामखोर इथं RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, प्रोटेक्शन शब्दाचा अर्थ समजा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये हा जवान काम करतो. 52 वर्षाचा आहे घोडा, आणि हा 52 वर्षाचा घोडा तिथं असायचा. आणि ती आमची बहीण ह्या रूममध्ये होती इथं का त्या वरच्या सेकंड फ्लोअर, जिथं त्या काचा फुटलेल्या दिसतात तिथं ती आमची छोटी बहीण 16 वर्षाची तिथं असायची. आणि हा रात्री 1 वाजता नराधम, हा रात्री 1 वाजता तिथून हरामखोर उठायचा, इथं यायचा 1 वाजता, आणि इथं येऊन इथला काय त्याचा तिवारी जो उत्तर प्रदेशचा आहे तो तिवारी. आता हे सगळं इथं कसं आणलं गेलं, ही दोघं त्यांना ह्या गिधाडाची, ह्या नालायकाची, ह्या अनिल पवारची 3 लोक ज्यांना आता त्याच्यामध्ये आरोपी करण्यात आले. ही 3 लोक या पुणे रेल्वे स्टेशनवरती सगळीकडे फिरायचे, सावध शोधायचे, कोण आले, कुठली मुलगी आहे, कुठली बाई आहे, आणि हे इथून आणायचे. तिथून ह्या सोसायटीच्या नावाखाली काम करणारे हे आता सगळ्यांना आरोपी केलंय. ॲट्रॉसिटी दाखल झाली याच्यामध्ये, गुन्ह्याचं गांभीर्य वाढत चाललंय. 2 आरोपी होते, आता 4 आरोपी झालेत. ॲट्रॉसिटी दाखल केली, पॉस्को दाखल झाला याच्यामध्ये. असती आमची बहीण कुठल्या समाजाची होती काय होती ते नाही, परंतु ती नाबालिग होती. तिला यांनी इथं आणायचा, आणि हे सगळे इथं आणून त्या मुलीला त्यांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? काय नातं लागतं, वडील का भाव? तेरा और मेरा नाता क्या होना चाहिए, ध्यान रे. तो आरामखोर त्या आमच्या छोट्या बहिणीला विचारतो, तेरा मेरा नाता क्या होना चाहिए. ती मुलगी म्हणली, तेरा और तुम्हारा और मेरा नाता पिताजी का, काय म्हणली, पिताजी का नाता होना चाहिए. ती मुलगी बोलली, बारकी 16 वर्षाची पोरगी असे म्हणती. आणि हा म्हणतो नाही, बॉयफ्रेंड का नाता होना चाहिए. ह्याच्या आईला ह्याच्या वरती सिमेंट मी म्हणतो वरती काच पोरगी 16 वर्षाची पोरगी सांगती, माझं तुझं बापाचं नातं आहे, आणि तू मादरचोद, तू त्या पोरीला 5 दिवस तिच्यावरती बलात्कार करतो 16 वर्षाच्या पोरीवरती. आणि हे उघड्या अजून सुद्धा इतके दिवस झाले आज सुद्धा आरोपी फरार आहे. कालच्याला कमिशनरांना भेटलो, कमिशनर काय म्हणले, अरे मिल जाएगा यार 2 दिन में. म्हणजे तुला माहिती आहे, कमिशनरला माहिती आहे, उदय सिंग पवार साहेब तुम्हाला माहिती आहे की हा आरोपी कोण आहे, कुठला आहे. तुम्ही म्हणता 2 दिन में मिल जाएगा. अरे तुमच्या आमच्या आया बहिणींवरती जर असा अत्याचार झाला असता, तुम्ही काय केलं असतं आतापर्यंत. ज्या ठिकाणी आज विचार करा, हा 200 लोकांच्या एंट्र्या सापडल्यात, 200 महिलांच्या पुरुषांच्या एंट्र्या इथं सापडल्यात. सगळ्यांची चौकशी झाल्या पाहिजेत. हरामखोर हा नराधम आहे, हा RPFचा जवान आहे, हा आपल्या देशाच्या नावावरती काळिंबा आहे. हा ह्याच्या इथं आमच्या ह्या प्रत्येक रूममध्ये कितीतरी आमच्या आया बहिणीचे किंकाळ्या ऐकवाले असतील. बाहेर न येणारे लोक इथं येतात. चला तुम्हाला दाखवतो काय काय आतमध्ये. 7 वर्ष झाले बांबू चेंज करायला लागलो. ही रूम आहे ती. ह्या रूममध्ये त्या आमच्या 16 वर्षाच्या बहिणीवरती, तिच्यावरती ह्या रूममध्ये हरामखोराने अत्याचार केले. तिच्याबरोबर जो 16 वर्षाचा पोरगा होता त्याला वरती 3ऱ्या मजल्यावरती ठेवला, आणि त्या पोरीला ह्या रूममध्ये ठेवली. 10वीची पोरगी ती शाळेमधली. काय म्हणलं असेल तिचा जीव. ही असली रूम.
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणतात ते अशा पद्धतीने रूम तुम्ही लोकांना देणार. अशा अशा आमच्या आई बहिणींची नियुक्ती काढणार. पुण्यामध्ये हे असले प्रकार घाणेरडे प्रकार पोलिसांनी ह्याच्यामध्ये 12 दिवस झाले. 12 दिवस झाले अजून तुम्हाला आरपीएफचा जवान जो की हा देशाच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये तो सापडू शकत नाही. तुम्हाला सामान्य कुटुंबातलं कोण असलेली कसे त्याचे आई बाप बहीण भाऊ सगळे लाईनीने आणून बसवता. ह्याला काय आणत नाही. कोण हा एवढा लागून गेलाय. आज ह्या अशा रूम मध्ये ह्या प्रत्येक रूमच्या काचा फोडा. कारण ह्या इथं परत ह्याचा वापरण्यात आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतो. मले महाराज नसतील पण आम्ही त्यांचे मावळे अजित आहोत. पोलिसांनी या गोष्टीची व्यवस्थित दखल घ्यावी. आज या ठिकाणी हा प्रकार घडलाय. त्या ठिकाणी आम्ही ऑफिस फोडले. हे सगळं आम्ही जे काही विषय घेतला रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा हा आम्ही आज फोडलाय सगळा. गरज पडली ना कमिशनर साहेब लक्षात ठेवा. विजय सिंग पवार साहेब आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब. तुमचा आरपीएफचा जवान येतो तो सापडला पाहिजे. कॅरम फोडतो कॅरम अशा प्रकारे जर कामं होणार असतील आणि ह्याच्यामध्ये बदनामी आमच्या पुण्याची होणार. पुण्यामध्ये ती तिकडं पूर्वी त्या छत्तीसगडला गेली असेल. तिकडं तिच्या आईबापाला काय सांगितलं असेल. काय सांगितलं असेल आई बापा पुणे में मेरे ऊपर बलात्कार हो गए. पुणे में बलात्कार हो गए असंच म्हणले असतील ना. तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये आरपीएफच्या साहेबांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. हा आरोपी जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये सापडला नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा इथून पुढचे जे विषय होतील त्याला सर्वस्वी जबाबदार पूर्णपणे आरपीएफचे साहेब असतील. कारण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला काल हे आजचं प्रकरण करायला भाग पाडलं सहज सांगता अरे मिल जाएगा यार 2 दिन में. अरे आपल्या आई बहिणींवरती हा अन्याय झाला असता तर आपण काय केलं असतं. असंच म्हणलं असतं मिल जाएगा 2 दिन में. थोडा सिरियसनेस घ्या. 16 वर्षाच्या पोरीवरती 5 दिवस बलात्कार झालाय. 5 दिवस आणि दोघांनी केलाय. एकाने दोघांनी केलाय. या गोष्टी आपण सगळे लक्षात ठेवाव्यात. आजचा लाईव्ह हा पुणे शहरासाठी आहे. पुणे शहराच्या नावाला कुणी जर काळिंबा फासण्याचा अशा प्रकारे प्रयत्न करणार असेल बाहेर नाही येऊन तर त्याला अशाच पद्धतीने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून जागा दाखवणार. त्याच्या आम्हाला काही त्याचे आमच्या गुन्हे दाखल करा आम्हाला अटॅक करा काही करा. तुम्हाला जर सिरियसनेस नसेल तर आम्ही तुम्हाला याच पद्धतीने उत्तर देणार. या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवाव्यात. आज आम्ही इथं आलोय. कालच्याला आमच्या पारा चढवला साहेबांनी. असा आरोपी विचारतो तुझे मुझमे कौन नजर आता है. पोरगी म्हणती पिता समान हो आणि तू म्हणतो आराम कर नाही माहित तुम्हाला बॉयफ्रेंड समान हो. आणि 5 दिवस तिला ह्या सगळ्या खोल्याच्या आहेत ना ह्याच्यावरतून सुद्धा त्या पोरीवरती बलात्कार 5 दिवस करून त्या पोरीला हे इथले टॉयलेट्स ह्या रूम सगळ्या त्या पोरीला साफ करायला लावल्या. अजून किती गांभीर्य बघणार आहे तुम्ही. किती गांभीर्याने विचार करणार आहे अजून. हे सगळं बलात्कार करताय रूम साफ करून घेताय ही कुठली पद्धत झाली. अशा प्रकारे कोण आरोपीचं असं करत असतील आणि त्याला जर असा उघड्या माथ्याने जो तो फिरत असेल पुण्यामध्ये अजून सापडत नाही तो असा कुठे गेलाय. त्याचे काय तुमच्याकडे त्याचा ट्रेस आउट होऊ शकत नाही. टॉवर लोकेशन त्याचं मिळू शकत नाही.
RPF जवान येतो, त्याच्या घरची लोक नाही आहेत, तुम्हाला माहिती. घरची लोक आणून बसवले असते आत्तापर्यंत आला नसता तो. तुम्ही त्याला पळायला वाव का देत आहे? नीच हरामखोराने आत्तापर्यंत येतं. आम्हाला जे कळलं माहिती, 200 लोकांचे एंट्री इथे. त्यांनी इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या रूममध्ये इथं ह्या जे काही हॉस्टेल स्वरूप याचं आहे याच्यामध्ये कुठलीही लहान मुलगी आणायची नाही, हे असं स्पष्ट लिहिलेलं आहे. लिहिलेलं असताना सुद्धा हा इथं लहान मुली कशा आणत होता, ह्याच्यावर खंडणी सुद्धा दाखल झालेली आहे, ह्याच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल झाली आहे, त्याच्यावरती पॉस्को दाखल झाला आहे. एवढे गंभीर गुन्हे दाखल होऊन अजून RPFच्या साहेबांना माहित नाही, कसे उत्तर देत होते? 7 वर्षापासून चाललंय सगळं. आणि हे सगळा प्रकार इथं 6-7 वर्षापासून चालू आहे. या हरामखोराच्या ताब्यामध्ये ही बिल्डिंग 6-7 वर्षापासून त्याच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे या 6-7 वर्षामध्ये ह्यांनी किती इथं बलात्कार केले असतील, ह्यांनी किती कांड या ठिकाणी केले असतील, त्याची कोणीच विचारपूस करणार नाही. तेव्हा याचं गांभीर्य मला वाटतं की रेल्वे पोलिसने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. पियुष गोयल साहेब, आमची तुम्हाला विनंती आहे, मी काल सुद्धा बोललो, रेल्वेच्या पद्धतीने तुम्ही तर पोलीस रेल्वे स्टेशनचं तुम्ही छान करणार असताल, त्याच्याबरोबर हे सगळं बघा. हे काय चाललंय तुमच्या रेल्वेच्या नावाखाली? आमच्या आया बहिणींना जर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये ह्या प्रत्येक रूममध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ही कंपनी जी काय आहे ही कंपनी बॅन झाली पाहिजे. ह्याला आयुष्यात भविष्यात कोणचंही लायसन मिळालं नाही पाहिजे. ह्याच्यावरती या सोसायटीच्या बॉडीवरती जेवढी लोक आहेत सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. सगळ्यांना त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सगळ्यांवरती कारवाई झाल्या पाहिजे. हा सरकारी नोकर आहे, ह्याच्यावरती एक्स्ट्रॅक्शन पण लागलंय, सगळे गुन्हे दाखल केले त्याच्यावरती. तेव्हा माझी विनंती राहील, आज फक्त एवढंच करून थांबलोय. वेळ पडली तर RPFच्या ऑफिसमध्ये घुसायला सुद्धा आम्ही मागं पुढं मागणार नाही. तेव्हा साहेब, येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये त्या नालायकाची दिवाळी ती फॅमिली आम्ही पाहिली आहे. अरे एवढीशी पोरगी आहे, 15-16 वर्षाची पोरगी, तिचे आईबाप मोलमजुरी करतात ते छत्तीसगडमध्ये, आणि त्यांचं खऱ्या अर्थानं मला वाटतं की अभिनंदन कोणत्या तोंडाने करायचं? त्यांच्या पोरीवरती 5 दिवस बलात्कार झालाय. पण त्या कुटुंबानी, त्या गरीब कुटुंबानी मागासलेल्या समाजातील असताना सुद्धा आज इथं किती प्रकार झाले असतील असे. त्यांनी डेअरिंग दाखवलं, त्यांनी गुन्हा दाखल केला, आणि आज त्याच्यामुळे इथं जे प्रकार घडलेत ना, आज ह्याला जर अशा प्रकारे आम्ही जाग्यावरती आणला नाही ना, तर हा हे काय म्हणते गिधाड अजून इथं बाहेर फिरल, अजून माझं कोण काय वाकडं करू शकत नाही, अजून तो इथं या समाजामध्ये काय म्हणतात ना, ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावला नाही पाहिजे. त्याच्याकरता ह्या ठिकाणी इथं कुणी भविष्यात आता आम्ही DMR मॅडमला पण लेटर देणार आहे. DRM मॅडमनी इथलं ह्या प्रकार सगळा बंद करायचा. समोरच्या बाजूला एक संस्था आहे, ती कशी चालती काय? ती संस्था बघा जाऊन, तिथं लहान मुलं कशी तिथं अप टू डेट एकदम. आम्ही गेल्यानंतर ऑफिस बघितल्यानंतर कळतंय त्या ठिकाणी कसं चालतं. ह्या ठिकाणी हे प्रकार का? RPFचा जवान आहे ना, त्यांच्या रूम मध्ये तो राहतो, आणि इथं ह्यातल्या घाणेरड्या अवस्थेमध्ये लोकांना ठेवतो. कॅमेरे नाही, इथं एक सुद्धा कॅमेरा नाहीये कुठं. इथं पाहिजे ना कॅमेरे, कोण आणले काय? रजिस्ट्रेशन खाली बघा कशा पद्धतीने रजिस्टर केलं जातं. काय दिसतंय पुढे कॅमेरा इथं? कुठंच नाही. ते नको ऑफिस ते ऑफिस आहे. आपल्याला माहित नाही कुणाची. ते बघ इकडे, ते बघ अशा पद्धतीने बघायचं किचन. कशी लोक राहत होते इथं.
काय साला शासकीय ह्याच्यावरती तर मला तर वाटतं ना, ज्यांनी ताब्यात दिलं त्या रेल्वे पोलिसांनी ह्यांच्यावरती 376 ग करायला पाहिजे. ह्यांना पण 34(4) मध्ये घेऊन ह्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केले पाहिजे. अरे साला कुंटणखाना केलाय, हॉस्टेल आहे कुंटणखाना केलाय साल्यांनी इथं. आणि इथं ह्या प्रत्येक रूम मध्ये आमच्या किती आया बहिणींच्या किंकाळ्या ऐकायला आल्या असते, किती जणींना इथं त्रास झाला असेल. प्रत्येक जण गपचूप आपलं पासायचं, गपचूप निघून जायचं. कुणी आवाज करत नसेल ना, म्हणून ह्याला फावलं. सगळे मिली बघत ते. भविष्यात सगळ्यांनी लक्षात ठेवा, पुण्याच्या नावाला काळिंबा फासणारा कुठेही गावला ना, तेच हाल करणार. आजचा आम्ही जे केलंय ना, त्याचा पश्चाताप बिलकुल नाहीये. कारण पुण्यासाठी केलंय. पुण्याच्या नावाला परत कोण काळिंबा फासण्याचं काम अशा प्रकारे करत असेल, 100% त्याची हीच दयनीय अवस्था आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून करणार. आणि हा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचला असेल ना, RPFच्या साहेबांनी पण लक्षात ठेवावं. साहेब, कुलप तोडलेलं नाही, कुलपाची वरतून आलं, शिड्या लावून आतमध्ये आलोय. तुम्हाला सुद्धा जर ह्या आरोपी सापडल्या नाही ना 2-4 दिवसामध्ये, तुम्हाला सुद्धा बांगड्यांचा आहेर करायला आम्ही येणार आहे. मग त्यावेळेस आम्हाला अडवून दाखवा तुम्ही. तेव्हा ह्याला आणा, ओढून आणा, शोधून आणा. छत्रपती शिवाजी महाराज आज असते ना, त्याचा चौरंगात आला असता. राजाच्या पाटलाचं काय झालं होतं? आम्ही महाराज नसते ना, आम्ही मावळे आहेत त्यांचे. ह्याच पद्धतीने त्या अनिल पवारला तुम्ही शोधा, नाही तर आम्हाला शोधायला भाग पाडू नका. आम्ही जर त्याला शोधला तर सरळ तुमच्यापर्यंत येणार नाही. तेव्हा या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायत. पुण्याच्या नावाला काळिंबा फासणाऱ्याला इथून पुढे अशाच प्रकारे उत्तरं मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. गाडी नाही त्याची नाही. नटबॉल साईड पट्ट्याला जाऊ. आपल्याला